बंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजय मिरवणुकीमध्ये चेंगराचेंगरी, 11 जणांचा मृत्यू. चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शिरण्यासाठी चाहत्यांची तोबा गर्दी. पोलिसांकडून लाठीचार्ज नंतर चेंगराचेंगरी, अनेक जण जखमी. गर्दी नियंत्रणात आणता आली नाही याबद्दल मी दिलगीर आहे. चेंगराचेंगरीनंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची प्रतिक्रिया. बंगळुरूतील सेलिब्रेशनशी आयपीएल आणि बीसीसीआयचा संबंध नाही. चेंगराचेंगरीवर आयपीएल चेअरमनचं स्पष्टीकरण. बंगळुरूतील चेंगराचेंगरीनंतर आयपीएलनं हात झटकले. 1 मार्चपासून जातीय जनगणना सुरू होणार. 2027च्या मार्च महिन्यापासून जातीय जनगणना. 4 राज्यातून जातीय जनगणनेचा श्रीगणेशा. मुंबईमध्ये भाजप 150 पेक्षा अधिक जागा लढणार. मुंबईत भाजप मोठा भाऊ तर शिंदेची शिवसेना लहान भाऊ. मुंबई आणि ठाणे पालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा. मनसेसोबतच्या युतीसाठी आदित्य ठाकरे सकारात्मक. महाराष्ट्र हितासाठी सोबत येणाऱ्यांना बरोबर घेणार. आदित्य ठाकरेंचं वक्तव्य, तर युती मीडियातून होत नाही, चर्चा करावी लागते, मनसेचं उत्तर. सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी. पत्रकार परिषदेमध्ये ठाकरेंच्या आदेशानुसार हकालपट्टीची घोषणा. तर भाजप आमदार सीमा हिरेंचा बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध.